तर खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय मिळतोय का हा महत्वाचा विषय आहे। आणि न्याय मिळत नसल्यामुळे आज आपण सर्वजण या ठिकाणी आहोत। काल ज्यावेळी आम्ही मिटिंगला गेलो होतो, सर्वच नेते होते, सर्वच कार्यकर्ते होते, काही महिला होत्या आणि एसपी आणि कलेक्टर साहेबांचं म्हणणं होतं की तुम्ही हा लॉंग मार्च काढू नका, आम्हाला थोडा वेळ द्या। त्यावेळी भीमराव साहेबांनी त्यांना विचारलं की किती वेळ, 1 तास 2 तास 100 दिवस 2 दिवस, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं। आणि उत्तर नसल्यामुळे सर्वांनी ठामपणे सांगितलं आणि आशिष वाकोडे यांचं अभिनंदन करतो की रोखोक सांगितलं त्यांनी की लॉंग मार्च उद्या निघणार, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, आम्हाला जे काय करायचं आम्ही करतो। असं नेतृत्व आपल्या ह्या लॉंग मार्चला लाभलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो। अशाच नेतृत्वाची आपल्याला आंबेडकर चळवळीला या महाराष्ट्राला आवश्यकता आहे। हा लॉंग मार्च काढत असताना भीमा कोरेगावचा जो युद्ध होता त्या युद्धापेक्षा हे भीमा कोरेगावची लढाई आहे समजून आपल्याला पैदल मार्च लॉंग मार्च काढायचा आहे। आपण महिला काय माझ्या आईच्या वयावर जास्त आहे, काय माझ्या आजीच्या वयाच्या आहेत, सर्व आपल्या सर्वांच्या भावना एकच आहे की आम्हाला सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पोलिसांनी मारलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना जगण्याचा अधिकार नाही। ज्या पोलिसांनी आमच्या विजय बाबा वाकोडे यांना त्रास दिला, मानसिक त्रास दिला, ज्या दिवशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी झाला त्याच्यानंतर आमच्या बाबांना परत धमक्या दिल्या, घरी काही पोलिस गेले, जो काय मानसिक त्रास दिला त्याच्यानंतर आपले बाबा आपल्यातून निघून गेले, एक सोन्यासारखा नेता आपल्यातून गेला, त्याचाही निषेध करतो। पण त्यांचाही गुन्हा या पोलिसांवर दाखल झाला पाहिजे, त्यांच्याही हत्या आहे, मर्डर आहे आणि या पोलिसांनी केलेले आहे। त्याच्यामुळे आपल्याला रोखोक बोलावं लागेल। राजकारण आपल्या ठिकाणी चालत राहील, पण ही चळवळ आहे, ही न्यायाची चळवळ आहे, फुलेसाहेब आंबेडकर विचारधाराची चळवळ आहे आणि शेवटी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही। महाराज खाऊन आपल्याला काय मिळतो, स्वतः एफआयआर करायचा असा तरी आपलं आंदोलन करावं लागतं। पण आज सैफ अली खान त्याच्या घरामध्ये एक चोर घुसतो आणि फक्त चाकूचे वार करतो, तर सर्व पोलीस, महाराष्ट्राचे डीजी, मुख्यमंत्री, सर्व मीडिया त्याच्या घरी आणि मुख्यमंत्री साधा इथे परभणीमध्ये फोन करायला तयार नाहीये, भेटायला तयार नाहीये। आजचा 33वा दिवस आहे, अशा मुख्यमंत्र्याचा आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्याच्यामुळे आपल्याला पैदल मार्च चालत जायचं आहे। घरी असं आपण बसणार होतो तर आपण चालत जाऊया, आपला व्यायाम पण होणार आहे, शरीर एकदम मजबूत राहतं व्यायाम केल्याने। तर आपण आपल्या सर्वांना शुभेच्छा आहे, धन्यवाद आहे आणि मी त्या लॉंग मार्चमध्ये सामील आहे। आम्ही काय घरी जाणार नाही आणि ज्या ज्या जिल्ह्यातून जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्ता भीम आर्मीचा त्या त्या जिल्ह्यामध्ये आपल्यामध्ये सहभागी होणार आहे, तर आज सहभागी होणार आहे। आणि धनंजय देशमुख जे संतोष देशमुखचे भाऊ आहेत, ज्यांचा मर्डर झाला, जे बीड जिल्ह्यामध्ये राहतात, तेही धनंजय देशमुख या लॉंग मार्चमध्ये थोड्या वेळाने सहभागी होणार आहे। आणि त्यांनी सांगितलं हा लॉंग मार्च माझा आहे, बाबा वाकोडे, संतोष सोमनाथ सूर्यवंशी हे माझ्या परिवारातले व्यक्ती आहेत आणि मी त्या ठिकाणी येऊन सहभागी होणार आणि न्याय मागणार। त्याच्यामुळे त्यांचं आपण स्वागत करतो आणि न्यायाची भूमिका आहे। त्याच्यामुळे पोलिसांना कालही आज आम्ही सांगितलं आणि आजही सांगतोय, हा लॉंग मार्च थांबवण्याचा किंवा लॉंग मार्चच्या समोर अगर तुम्ही येण्याचा प्रयत्न केला, आमचा तुमचा संघर्ष अटळ आहे। तुम्ही लाटा मारा, गोळ्या मारा, आताही उद्या मारायचं किंवा परवा मारायचं आज मारू, पण न्यायाची भूमिका मागत असताना किंवा करत असताना शेवटपर्यंत लढूया। आपण एकत्र आहोत आणि एकताची ताकद काय असते प्रत्येक वेळी जगाने पाहिलेले की हे बाबासाहेबांना मानणारे लोक रस्त्यावरती निघाले, परत घरी जात नाही न्याय घेतल्याशिवाय, आणि न्याय घेऊनच आपल्याला मुंबईतून परत यायचंय, त्याच्यामुळे जायचंय। कोणी रस्त्यातून घरी परत जाईल, कोणी मराठवाड्यापर्यंत मी आलो परत जातो, असं कोणी करू नका। आपल्याला सोबत जायचंय। आणि मी पहिल्या दिवशीपासून 1 तारखेला या ठिकाणी आलो होतो, त्या दिवसापासून आजपर्यंत आणि चंद्रशेखर आझाद भाईने खरंच सांगितलं, या माझ्या आया बहिणी आहेत म्हणून हे आंदोलन चालू आहे आणि तुमच्यामुळे या आंदोलनाला मजबूती मिळाली आहे। त्याच्यामुळे या लॉंग मार्चमध्ये पण तुम्ही शेवटपर्यंत राहाल हीच अपेक्षा करतो। आणि या लॉंग मार्च आपण मुंबईपर्यंत नेऊया आणि जो मुख्यमंत्री त्या मंत्रालयामध्ये बसतो आणि फक्त एसीमध्ये बसून टीव्हीवर बसतो आणि लाठीचार्जचा आदेश देतो, अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातून बाहेर काढूया। जय भीम, जय भारत।
दादा